टेस्टिंग आली ते त्यांचे सॅम्पल फेल झाले, यांना कुठल्या आधारे त्यांनी निर्णय दिली याचा खुलासा आयुक्त साहेबांनी करावा. आणि उद्या तुम्ही मुख्य सभा बोलवा. उद्या सभागृह नसेल तर परत 1 महिना पुढे जाईल. उद्या सभागृह बोलवा. उद्या काय कारवाई केली याचा अहवाल पाहिजे. चौकशी समिती तुमची चौकशी गेली 5 दिवस थांबली गपचूप. चौकशी व्हायच तयार नाही. हा कुणाचा दबाव आला हे आम्हाला कळू द्या. प्रश्न आहे. 3 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. शाळेमध्ये अतिशय गरीब आणि अतिशय मागासलेल्या विद्यार्थी ठिकाणी असून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण चांगले ड्रेस देऊ शकत नाही आणि त्या ड्रेसमध्ये सुद्धा भ्रष्टाचार करू शकतो. तर आपण आपल्या सरकारने दुसरे कोण नसतील. कारण 3 लाख लोकांच्या घरात एक दिवस कपडा धुतला तर दुसरा दिवस इतिहास महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत विभागासाठी झालेली आहे. पण कपडे कमीत कमी 1 वर्ष तरी टिकायला पाहिजे. या कपड्यांचे मोठे व्हायला लागले. मान्य महापौर ही वेळ गेले अनेक वर्ष 92 पासून आम्ही सभागृहात दरवर्षी चांगली चर्चा. प्रशासन काय करतो? प्रशासनाची जबाबदारी का प्रत्येक वर्ष द्रौपदीनं ढकलून प्रशासन मोकळं होतं. प्रशासन हे प्रत्येक गोष्ट सँक्शन कसं ऐकतं. प्रशासनाची जबाबदारी क्वालिटी बघणं, प्रशासनाची सगळी जबाबदारी असताना प्रशासन काहीच करत नाही. प्रशासन प्रत्येक गोष्ट द्रौपदीनं ढकलतं. आज 25 लाख लोकांसोबत प्रतिमा काय होतीये? हा मान्य ऐकतं आपली जबाबदारी आहे. मान्य महापौर मान्य प्रशासनाने आयुक्त साहेबांची पूर्णपणे जबाबदारी आहे. ही जबाबदारी घसरून कुठेही कोणावरही चालणार नाही. याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची मागणी पक्षी पहिल्यापासून मागणी आज तीच मागणी फक्त 2च कंपन्या आहेत, बाटा आणि लिबर्टी. एवढ्या 2च कंपन्या असतात. तुम्ही कसे काय टेंडर पाठवले? तुम्हाला फेरविचार करता आली नाही का? नियम आहे. टेंडर आल्याशिवाय ओपन करायचं नाही. तरी तुम्ही 2च टेंडर असताना ओपन केलं. पिंपरी चिंचवडमध्ये 181
काय सांगितलं नाही का तिला काय चालू आहे शिक्षण आम्ही एकही शब्द शाळेत हे कधी बोलणार आम्हाला बोलू लागेल हे जर बोलणार आम्हाला बोलू लागेल आम्ही गप्प बसायला ऐकून द्यायचं नाही बरोबर त्यांचं तरी ऐकलं नाही सन्माननीय महापौर महोदय, शिक्षण मंडळामध्ये दूध खरेदीचा कपडा आणि बूट खरेदीच्या संदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशीचे आदेश देण्यात आलेले. चौकशी पूर्ण होत आली. 8 दिवसामध्ये चौकशीचा अहवाल आपल्याकडे प्राप्त होईल. त्यानंतर तपासून त्याप्रमाणे योग्य ती कारवाई. तपासून नाही सादर कधी करणार हे आम्ही विचारलं हे बोलत नाही ना सोमवारी आयुक्त साहेब फक्त खरेदी आणि बूट नाही, भयापर्यंत काट्या पण सर्व खरेदी साहित्याची सर्व तारीख सगळं कधी सन्माननीय महापौर महोदय, चौकशी 2 वस्तूंच्या बाबतीत देण्यात आलेली आहे. गणवेश खरेदी आणि बूट याची चौकशी अहो पण वया पण त्याच्यातच आहे त्या बाबतीत चौकशी आदेश वया पण दिलेले आहेत. त्याच्यात आहे पाट्या पण त्याच्यात आहे मग लिहून घ्या तुम्ही ते सुद्धा तारीख सांगा आम्हाला. 3 महिने झाले शाळा चालू. तारीख सांगा आम्हाला. तुम्ही अहवाल कधी सादर करता साहेब, हे पाठवण्याची काही तुम्ही अहवाल कधी सादर करता सांगा 8 दिवसात